गेल्या 2 दिवसांपासून अमरावतीमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे तब्बल 176 हेक्टरवरील शेती पिकांचं नुकसान झालं। वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात शेती पिकांच्या नुकसानाबाबत प्राथमिक अहवाल अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाने जाहीर केलाय। यामध्ये सर्वाधिक केळी पिकांचं नुकसान झालंय। खरीप हंगामाच्या तोंडावर बळीराजा अडचणीत आलाय। कृषी विभाग आणि जिल्हा प्रशासनाने नुकसान झालेल्या पिकांचा पंचनामा करून अहवाल राज्य सरकारकडे पाठवला। त्यामुळे सरकारने लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी ही मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। 3-4 दिवसापासून कंटिन्यू आमच्या इकडे पाऊस सोबत वादळी हवा खूप आहे। त्यामुळे आमच्या इकडे आजूबाजूच्या जंगलातले जे शेतकरी आहे त्यांचं अतोनात नुकसान होत आहे। कारण की प्रत्येकाच्या ज्याने शेतात आपल्या शेतात केळी लावलेली आहे त्याच्यातलं 60% नुकसान कालच्या हवेमुळे झालेलं आहे। आज माझं 1.5 ते 2 लाखाचं नुकसान आहे। म्हणजे जवळपास 3500 झाडापैकी माझं 750-800 झाड जे कटईला आलेलं झाड होतं ते पडलेलं आहे। शासनात काय मागणी आहे तुमची? शासनास हीच विनंती आहे, लवकरात लवकर पंचनामे करावे आणि लवकरात लवकर जितकं नुकसान झालं आहे त्या प्रमाणात आम्हाला मोबदला देण्यात यावा।